पुरून पुरणार नाही. मी विचार करतोय की यांची सर्वांची टोटल एक कशी करायची. बंड करणाऱ्यांना बंड होतं. आमच्या जे सच्चे सैनिक होते आणि आम्हाला बंड काही वाटलं नाही. आम्हाला एकच माहित होतं की आम्ही उद्धव साहेबांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे. उद्धव साहेबांच्यामुळे मी आमदार झालेलो आहे. जनतेच्यामुळे मी आमदार झालेलो आहे. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन NRT न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी तयारी देखील सुरू झालेली आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आपण पाहू शकतो की यांची तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि भेटी या ठिकाणी वाढल्या गेलेल्या आहेत. कोणत्याही आपण जर पाहिलं तर आचारसंहिता लागू शकते आणि एकंदरीत आपण जर चित्र जर पाहिलं तर या विधानसभा निवडणूक जर काही दिवसांमध्ये लागलेच तर कन्नड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उदयसिंग राजपूत हे ठाकरे गटाचे आमदार या ठिकाणी आहे आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे काही शिवसेनेचे आमदार होते त्यातील सर्व आमदारांनी बंडखोरी केली, ठाकरेंची साथ सोडली. मात्र एकच आमदार होता तो ठाकरे गटामध्ये कायम राहिला. त्यांनी एकनिष्ठता दाखवली. असे उदयसिंग राजपूत आपल्या सोबत आहे. त्यांचा या ठिकाणी दौरा सुरू आहे. सध्या ते देवगाव रंगारीमध्ये विविध विकास कामांचा त्यांनी जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सोबत राजपूत साहेब आहेत. आमदार साहेब, विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहेत. तुमचे 5 वर्ष संपलेले आहेत. कसा होता एकंदरीत हा 5 वर्षाचा अनुभव तुमचा? पहिली गोष्ट तर असे का कुठलाही उमेदवार असो, एक माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने, माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मला तिकीट मिळालं आणि तिकीट मिळाल्यानंतर मी आमदार झालो. झाल्याच्या नंतर 5 वर्ष हे केव्हा संपले हे सुद्धा कळालं नाही. लोकांच्या सेवेमध्ये 24 घंटे फिरणं आणि प्रत्येक गावात निधी कसा पोहोचेल, लोकांचे कामं कसे होतील, अनेक प्रकारचे कामं असतात. ते निधी टाकणं, सभामंडप टाकणं याला काम म्हणत नाही. पण प्रत्येक गोष्टीचं सुख असो, दुःख असो, कोणाच्या अडचणी असो, कोणाचं दवाखान्याचं काम असो, अनेक प्रकारचे जे कामं असतात ते काम करण्यामध्ये वेळ म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने गेला. पण दुःख एक वाटतं की ज्या पक्षाकडून आम्ही निवडून आलो त्या पक्षांचे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची निशाणी ही धनुष्यबाण दुसरीकडे देऊन टाकली. पक्ष दुसरीकडे दिलं तरी आता आमची निशाणी मशाल आणि आमचं मशाली निशाणीवर आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये आहेच आणि आम्ही सर्व काम करतोय. इथं तालुका प्रमुख संजीव भाऊ मोठे, इथलचा उपतालुका प्रमुख दीपक नाना बोडके, एक आपले इथलचे सरपंच आणि प्रथम नागरिक माननीय गोकुळ गोरे, अनंतभाऊ पवार, अनिल करंगळे, अरुण सर, सर्वच मान्यवर आपले भाऊ सर्वच इथं आहे. आम्ही त्या पद्धतीने काम करतोय. तर आम्हाला काहीच वाटलं नाही समाजसेवेमध्ये. आम्ही लक्ष एकच ठेवलं का बा ज्या दिवशी निवडून आलो त्या रात्री झोपलो मी आणि झोपायची जेव्हा जाग आली मला तर जाग म्हणजे ते 2024चं लक्ष ठेवूनच 24 घंटे ते फिरलो आम्ही. बरं, या 5 वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शिंदेचा बंड. तुम्हाला देखील ऑफर आलेली होती. कशा सगळ्या गोष्टीला सामोरे गेले होते तुम्ही? बंड करणाऱ्यांना बंड होतं. आमच्या जे सच्चे सैनिक होते आणि आम्हाला बंड काही वाटलं नाही. आम्हाला एकच माहित होतं की आम्ही उद्धव साहेबांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे. उद्धव साहेबांच्यामुळे मी आमदार झालेलो आहे. जनतेच्यामुळे मी आमदार झालेलो आहे. जनतेने मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मतदान केलेलं आहे आणि मला बंडचं काही आम्हाला माहित पण नव्हतं आणि आम्ही आमच्या पद्धतीने राहिलो आणि शेवटपर्यंत राहू, त्याच्यात काही शंकाच नाही. या एकनिष्ठतेचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं? एकनिष्ठ आता मला फायदा दिसतो. जे जनतेच्या मनामध्ये जे प्रेम दिसतंय त्याच्यावरून मला कळतंय का एकनिष्ठतेचा तोच नंबर 1चा प्रथम फायदा तोच दिसतोय मला नंबर 1ला. या 5 वर्षांमध्ये साधारण किती विकास कामं या कन्नडमध्ये झालेले आहेत आणि प्रामुख्याने कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावलेले? जल जीवन मिशनचं जर पूर्ण निधी पकडला तर जवळपास आपण 2,500 ते 3,000 कोटीपर्यंत आपण गेलो. ह्या गावातच म्हणजे असं कोणतंच सभामंडप असो, कोणते कामं असो तर आपण सोडले नाही. त्या पद्धतीने आपण कामं केले. अनेक प्रकारचे कामं असो, ते जल जीवन मिशन असो, आमदार निधी असो, 25-15 निधी असो, पर्यटनच्या विभागाचा निधी असो, नगर विकासचा निधी असो. आता उद्या परवा 22 कोटी रुपयाचं कन्नड शहरामध्ये उद्घाटन आहे मोठ्या प्रमाणात. पहिले बी आपण 30 कोटीचे कामं केले, आता 22 कोटीचं उद्घाटन आहे. तर अनेक प्रकारचं असं काम सुरू आहे आमची. पुन्हा एकदा संधी दिली गेली, जनतेने जर संधी दिली तर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल किंवा कोणते विकास कामं तुम्हाला करायचे आहे असे तुम्ही? आता मागची जी निवडणूक होती ही निवडणूक जसं आम्ही निवडणूक आलो आणि आल्यानंतर ताबडतोब आल्या अतिवृष्टी झाली. उद्धव ठाकरे साहेब इथं बाजूला कन्नडगावला आले होते. राष्ट्रपती राजवट लागली, कोरोना लागला, गुवाहाटी घुसली, याच्यामध्ये सर्व अडचणी आल्या आम्हाला. पण येणाऱ्या काळामध्ये आता पुढचं जे लक्ष आमचं ते विकासाचं लक्ष तर राहीलच, पण आपल्या कन्नड मतदारसंघामध्ये उद्योगधंदे कसे येतील आणि म्हणजे लोकांना नोकऱ्या कशा मिळतील त्याकरता आता पुढचं जे मी लालू
लालूच देऊन मतदान घेण्याची इच्छा नाही, पण पुढचं जे टार्गेट आहे माझं ते वेगळं करायचं, काहीतरी काही ह्या कन्नड मतदारसंघात अशा काही फॅक्टऱ्या असं काहीतरी मोठे उद्योग आले तर जेणेकरून लोकांचं काम होईल. आता पाहता कानडगावचं कमीत कमी 20 वर्षापासून रखडलेलं काम होतं कानडगाव पुनर्वसनचं. आज नवीन गाव शहरासारखं वाटतंय कानडगाव. अशा नवीन आम्ही त्या पद्धतीने संकल्पना आमची आहे, पण आम्ही लालूच देऊन मतदान घेणारे माणसं नाही आहे. निवडून आल्यानंतर नक्की तुम्हाला आजच्या 5 वर्ष अगोदर या जिल्ह्यात नाही म्हणजे चांगलं नाव कमवायचं पण मतदारसंघ राहणार आहे आमचा. शेवटचा प्रश्न विचारतो. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, मात्र इच्छुकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टीला कसं सामोरं जाणार? मला असं वाटतं की कोणतीही निवडणूक असं आपण हे ठरवलं नाही पाहिजे का आपणच आहे. आव्हान तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, आव्हानाला काही हे नाही. पण मी जनतेकडे जेव्हा पाहतो, सर्व शिवसैनिकांकडे पाहतो, उद्धव साहेबांचा आशीर्वाद पाहतो, तर त्या सर्व हिशोब काढून मला काही आव्हान वाटत नाही. इकडे रावसाहेब दानवे यांच्या कन्या देखील सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. काय वाटतंय ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे सगळे भेटीगाठी सुरू आहे? त्यांचं कसं आहे, त्यांचं आता 4 महिन्यापासून खूप उमेदवार 20 उमेदवार तयार झाले आमच्या मतदारसंघात. तर प्रत्येकाचा अधिकार आहे उभं राहायचं, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाने उमेदवारी मागावी, उभं राहावं आणि ज्याची पब्लिकचा कौल असतो, जो कौल असेल तो मान्य करू आपण कौल. या 20 उमेदवारांना म्हणजे इच्छुक उमेदवारांना उदयसिंग राजपूत उरून पुरणार नाही. मी विचार करतोय की यांची सर्वांची टोटल एक कशी करायची ह्या हिशोबाने पळतो मी रोज. तर आपल्यासोबत होते ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत. विविध भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. कॅमेरामॅन किरण साखळे सोबत मी निर्घोष त्रिभुवन, एनआरटी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.